ही अशी कथा आहे जी प्रत्येकानं ऐकावी. ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सुरुवात करूया. खा गं सुनबाई, तुझ्यासाठी काय शेत विकलं जाणार आहे का? अगं सुनबाई, एवढी काय भूक लागली आहे? आधी सगळ्यांना वाढ, मग स्वतः जेव, सावित्रीबाई टोमणा मारत म्हणाल्या. सुनीता पहाटे 4 वाजल्यापासून उठलेली होती. घरात दिराच्या मुलाचा मुंज समारंभ होता. 50हून अधिक पाहुणं येणार होती. ती एकटी स्वयंपाकघरात काम करत होती. पुऱ्या तळताना तिचे हात भाजले होते. कढईच्या धुरामुळे डोळेही लालबुंद झाले होते. पण तिच्या अवस्थेची कोणालाच पर्वा नव्हती. दुपारचे 2 वाजले. पाहुणेही जेवून गेले होते. घरचेही जेवून झालं होतं. आता कुठे सुनीता स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात बसली आणि स्वतःसाठी ताट वाढू लागली. ताटात 2 पुऱ्या आणि थोडीशी बटाट्याची भाजी उरली होती. तेवढ्यात तिची सासू आत आली. फक्त एवढंच उरलं आहे? हो आई, बरंच आहे. जास्त खाल्लं की काम करायला आळसच येतो. सुनीता काहीच बोलली नाही. डोळे खाली घालून ती जेवू लागली. तेवढ्यातच बाहेरून नणंदेचा आवाज आला. आई, गोड संपलंय. सावित्रीबाई लगेच म्हणाल्या, थांब, सुनीताच्या ताटात एक गुलाबजाम आहे, तो घेऊन जा. सुनीताचा हात तिथेच थांबला. सकाळपासून तिनं गोडाला एक तुकडाही खाल्ला नव्हता. ती काही बोलणार इतक्यातच नणंद आली आणि तिच्या ताटातील गुलाबजाम घेऊन गेली. खोलीत बसलेले लोक हसू लागले. त्यातलं कोणीतरी म्हणालं, अगं वहिनी तर डायटिंग करत आहेत. दुसरा म्हणाला, सुनांना जास्त खाण्याची काय गरज असते. सगळे हसले. सुनीताही हसली. पण आतून काहीतरी तुटलं होतं. त्या रात्री सगळे झोपल्यानंतर सुनीताला प्रचंड ताप आला. शरीरानं साथ सोडली होती. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. अगं सुनबाई उठ, पाहुण्यांसाठी चहा बनवायचा आहे. ती थरथरत उठली आणि स्वयंपाकघरात गेली. तेवढ्यात घरासमोर एक मोठी गाडी येऊन थांबली. घरचे सगळेच आश्चर्यचकित झाले. गाडीतून 2 अधिकारी उतरले. त्यांच्या हातात काही फायली होत्या. हेच सावित्रीबाईंचं घर आहे का? हो. पण आपण कोण? आम्ही जिल्हा महिला सन्मान समितीकडून आलो आहोत. सगळं घर चकित झालं. महिला सन्मान समिती? हो. यावर्षी जिल्ह्यात सर्वाधिक सामाजिक कार्य करणाऱ्या महिलेचा सन्मान करण्यात येणार आहे. सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर लगेच हसू आलं. त्यांना वाटलं कदाचित त्यांचंच नाव असेल. त्यांनी साडीचा पदर नीट केला. हो, सांगा. त्यावर अधिकारी म्हणाले, आम्ही सुनीता ताईंना भेटायला आलो आहोत. क्षणातच शांतता पसरली. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. सासूच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. समजलं की गेली 5 वर्ष सुनीता गावातील गरीब मुलींची फी भरत होती. विधवा महिलांना मदत करत होती. स्वतःच्या शिवणकामाच्या कमाईतून गरजूंवर उपचार करून घेत होती. पण तिनं कधीच घरात कोणाला हे सांगितलं नव्हतं. अगदी तिच्या नवऱ्याला सुद्धा नाही. समितीनं सांगितलं की संपूर्ण जिल्ह्यात तिच्या कामाची चर्चा आहे आणि आज तिचा सन्मान करण्यासाठी ते आले आहेत. तेवढ्यातच अधिकाऱ्यांनी विचारलं, सुनीताताई कुठे आहेत? सावित्रीबाईंनं इकडे तिकडे पाहिलं. कोणीतरी त्यातलं म्हटलं, स्वयंपाकघरात आहे. सगळे धावत स्वयंपाकघराकडे गेले. तिथलं दृश्य पाहून सगळेच हादरले. सुनीता जमिनीवर बेशुद्ध पडली होती. तापही तिच्या अंगात आला होता. तापातही ती सकाळपासून काम करत होती आणि तिच्या शेजारी ठेवलेल्या ताटात रात्रीची उरलेली पुरी पडली होती. अधिकाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते हळूच म्हणाले, याच त्या महिला ज्यांचा सन्मान होणार आहे. कोणाकडेच उत्तर नव्हतं. सावित्रीबाईंची नजर त्या ताटावर पडली. त्यांना अचानक आठवलं, काल याच सुनेच्या ताटातून त्यांनी गुलाबजामुन काढून घेतला होता. काल याच सुनेला त्यांनी सांगितलं होतं की जास्त खाल्लं की आळस येतो. आणि आज संपूर्ण जिल्हा तिचा सन्मान करण्यासाठी आला होता. काही दिवसांनी सन्मान सोहळा झाला.
मंचावर सुनीताला बोलावण्यात आलं. तिला विचारलं गेलं, तुमच्या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? संपूर्ण कुटुंब समोर बसलं होतं. सगळ्यांना वाटलं ती नवऱ्याचं किंवा सासूचं नाव घेईल. पण सुनीता हसली आणि म्हणाली, मी माझ्या यशाचं श्रेय भुकेला देईन. सगळे चकित झाले. भुकेला? हो, कारण जेव्हा जेव्हा माझ्या ताटातील घास हिरावला गेला तेव्हा तेव्हा मला त्या लोकांची भूक आठवली ज्यांच्याकडं ताटच नाही. म्हणून मी ठरवलं, माझ्या वाट्याला कमी पडलं तरीही चालेल, पण दुसऱ्याच्या वाट्याला कमी पडू नये. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाट दुमदुमलं आणि पहिल्या रांगेत बसलेल्या सावित्रीबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण त्या दिवशी त्यांना समजलं, सुनेच्या ताटातील घास काढून घेतल्यानं घर मोठं होत नाही, पण सुनेचा सन्मान केल्यानं संपूर्ण कुटुंब मोठं नक्की होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.